हिंगणघाट शहरातील हा संविधान चौक आहे आणि या संविधान चौक हा नॅशनल हायवे आहे आणि या हायवेला लागलेली जागा प्राईम लोकेशनची जागा आहे। हे या पुरपडीत जे कॉलनी होती त्याचं हे ओपन प्लेस आहे। या ओपन प्लेस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पहिले 4 झोपड्या होत्या, आता तिथं 15 ते 20 झोपड्या झाल्या, तिथं 25 झोपड्या झाल्या। या भागातल्या नागरिकांचं मत आहे, आमच्याकडे वारंवार तक्रार केलेली आहे की इथं अवैध धंदे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। कोणी गांजा विकते, कोणी दारू विकते, कोणी एमडी विकते, तर कोणी ड्रग्स विकते आणि झोपडपट्टी असल्यामुळे या भागामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। जागेवर संडास करणे, बकरी जर मरण पावली तर तिथं काढणे, अशा पद्धतीनं आज या परिसरातल्या सर्व लोकांना जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। या सर्व भागातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो, काँग्रेस पार्टी असो, शिवसेना उभाटा असो, त्या मनसे असो, सर्व पक्षाकडे यांनी निवेदन दिले आणि आज आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत। या भागातली जनता वारंवार 5 वर्षापासून प्रयत्न करत आहे। 2-3दा कलेक्टर आणि सुद्धा आदेश केलेले का झोपडपट्टी हटवण्याचे आदेश केलेले आहे, पण पावसाळ्याचं निमित्त सांगून कोणतरी दखलादखली करत आहे, म्हणजे ऍक्शन घेत नाही आहे। आणि याच्या पाठीमागं या भागातले सत्तेधारी नेते मोठ्या प्रमाणात यांच्या पाठीशी आहे, या झोपडपट्टीच्या पाठीशी आहे। मला एक सांगा, आज जनतेला बघा ना, आपल्या हिंगणघाट शहरामध्ये जनतेला, सामान्य जनतेला रस्त्यावर प्रदर्शन करावं लागत आहे। म्हणून आज यांच्या पाठीशी आहे तर झोपडपट्टी हटल्या नाही पाहिजे। आणि इथं ज्या पद्धतीनं अवैध धंदे सुरू आहे, दारू विक्रेता आहे, एमडी आहे, ड्रग्स आहे, गांजा आहे, चरस आहे, या सर्व धंद्यांना सहकार्य या भागातले राजकीय नेते आणि सत्तेधारी लोक करत आहे। म्हणून आज त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व जनता आणि सर्व पक्षीय आम्ही सर्व कार्यकर्ता रस्ता रोको करून राहिलेलो। नेमकी मागणी काय राहणार आहे? आमची मागणी हेच आहे की या जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होता या भागामध्ये, हे झोपडपट्टी उचला, यांना पुनर्वसन करा, यांना कुठेतरी पट्टी द्या। कितीतरी जागाला सुद्धा पूर्ण त्याची माहिती आहे, ओपन प्लेसवर बांधकाम करता येत नाही आणि इथं रिसर पद्धतीने झोपडपट्टी बसलेली आहे। आणि दुसरं उदाहरण तुम्हाला महत्वाचं देतो, सिंधी रेल्वेमध्ये लादेन काहीतरी झोपडपट्टी आहे, त्या लादेन रुईया लादेन झोपडपट्टी आहे। ते झोपडपट्टी तिथं सिमेंटचे रोड बनलेले आहे, सलाबचे घर आहे, पण त्या झोपडपट्टी काढण्याचे आदेश आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिले, कारण की ते मागणी बजरंग दलना आणि बीजेपीनं केली होती, म्हणून त्यांना रिसर मागणी आहे, झोपडपट्टी काढा। आणि हे जनता वारंवार प्रयत्न करत आहे, वारंवार आंदोलन करत आहे। कलेक्टरकडे गेले, कलेक्टरला निवेदन दिलं, पण जिल्हाधिकारी बी काही काम करायला तयार नाही, या भागातला सीओ काम करायला तयार नाही, या भागातला एसडीओ काम करायला तयार नाही, कारण की हे सर्व लोक या सत्तेधारी लोकांच्या दबावामध्ये आणि प्रेशर मध्ये काम करून राहिलेले आहे। जनतेला न्याय भेटत नाहीये। या भागामध्ये मोठ्या प्रमाणात एमडी खपत आहे, या भागात दारूचे धंदे व्यवसाय ओपन मध्ये आहे। हे कोणाचा आहे, कोणाच्या भरोशावर आहे? हे सत्तेधारी लोक त्याच्या पाठबळ आहे। सत्तेधारी लोक ज्यांना तुम्ही निवडून देता तेच लोक फोन करते, त्यांना सोडून देते। म्हणून आज जनतेची अशी वेळ आलेली आहे, रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे उन्हामध्ये। हे जनता आणि जनतेसोबत मी या भागातलं नेतृत्व करतो, म्हणून आम्ही रस्त्यावर बसलो। मी एकटा नाही आहे, शिवसेनेचे नेते आहे, काँग्रेसचे नेते आहे, राष्ट्रवादीचे नेते आहे, मनसेचे नेते आहे, सर्व पक्षाचे नेते आज आम्ही सर्व लोक निषेध करून अनेक मुद्दे पेंडिंग आहे, पण यांना कधी मार्ग मिळणार नाही, कारण की सत्तेधारी लोक जिथपर्यंत म्हणणार नाही उचला तिथपर्यंत आदेश येत नाही, कारण की प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश पाहिजे, सत्तेधारी लोकांचा जनतेचा आदेश नाही पाहिजे। आज आमच्या गावातले लोक त्रस्त होऊन आहे, आणि शिक्षक लोक, डॉक्टर लोक, हातमजुरी करणारे लोक, शेतकरी लोक, प्रत्येक माणूस त्रस्त झालेला आमच्या भागातला न्याय भेटत नाही। आंदोलन करावं विकास केलेला आहे, तो कोणता विकास केलेला आहे? तुम्ही जर विकास केला असता तर या लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं असतं, रोडवर बसावं लागलं असतं, उन्हामध्ये आंदोलन करावं लागलं असतं। अशी बिकट वाईट परिस्थिती या सत्तेधारी लोकांना करून ठेवलेली आहे। आम्हाला न्याय भेटला पाहिजे।
नाही तर आम्हाला न्याय द्या, नाही तर आम्हाला जैलात टाका. या जनतेसाठी आम्ही जल्लाद बी राहायला तयार आहोत, केसेस बी अंगावर घ्यायला तयार आहोत, पण आम्हाला न्याय पाहिजे. 12 वर्ष